मंगावती ते कागवाड दरम्यानचा प्रकार. ओढ्यातून वाहतंय विषारी पाणी. अज्ञात कारखान्यांच्या प्रदूषणामुळे नदीपात्रात हजारो मासे मृत. मंगावती ते कागवाड बायपास मार्गावरील ओढ्यामधून अज्ञात कारखान्यांकडून मळी मिश्रित रसायनयुक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या भीषण जलप्रदूषणामुळे नदीतील हजारो मासे मृतावस्थेत आहेत. परिसरात त्यामुळे दुर्गंधी पसरली. त्यामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट निर्माण झालंय. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार साखर कारखाने अथवा इतर औद्योगिक प्रकल्पांमधून निर्माण होणारं युक्त सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता रात्रीच्या अंधारात ओढ्याच्या माध्यमातून नदीत सोडलं जातंय. त्यामुळे नदीचं पाणी काळपट झालं असून जलचरांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतोय. दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचं जगणं असह्य झालंय. विशेष म्हणजे हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असतानाही संबंधित यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय. प्रदूषण नियंत्रण मंडळांनी संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी संयुक्त पाहणी करून दूषित पाणी सोडणाऱ्या अज्ञात कारखान्यांचा शोध घ्यावा आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होती. या संदर्भात आंदोलन सम्राट विश्वास बालेघाटे, शिवाजी मगदुमाबा, सुभाष चौगुले, राजू मानगावे, यशवंत चंदुरे आणि दत्ता लाळगे पाटील यांनी प्रशासनाला इशारा देत तात्काळ कारवाई झाल्यास तीव्र जल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. नदी म्हणजे जीवनवाहिनी आहे. औद्योगिक नफ्यासाठी तिचा गळा घोटणाऱ्यांवर प्रशासनानं तातडीनं कठोर कारवाई करावी अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होते. काल रात्री 2 ते 2:30 वाजता अज्ञात साखर कारखान्याने मळी मिश्रित पाणी सोडलेलं आहे आणि एवढा उग्र वास आला इथं की काकवीसारखा वास आलाय आणि हजारो मासे हजारोच्या पटीनं मासे मेलेले आहेत आणि ह्या भागात लोकांनी राहायला सुद्धा जमाना आणि एवढं भयानक. आणि जर असं जर केलं रात्री कोणतर अज्ञात साखर कारखान्याच्या या कामगारी मळी मिश्रित या टँकरनं सोडलेलं 10 ते 12 आणि हे आता पाणी नरसोबावाडी औरवाड ह्या भागात जाणार आहे आणि पुढच्या काळात ह्या पाण्यामुळं ह्या सगळ्यांचे आरोग्य धोक्यात येणार आहे एवढंच मी सांगतो.